2 दिवस सुरू असलेल्या 29व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचा समारोप आज ठाण्यात होतोय। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज समारोप होतोय। सावरकर साहित्य संमेलनाला महाराष्ट्रासह विविध राज्यातून सावरकर प्रेमींनी हजेरी लावली आहे। की त्याच्यात मला असं वाटतं सावरकर प्रेमींना सुद्धा सावरकर किती कळलेत हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। आणि सावरकरांसारखं एक व्यक्तिमत्व आपल्या देशात जन्माला येणं ते सुद्धा मी अभिमानाने असं सांगेन की आपल्या महाराष्ट्रात जन्माला येणं हे केवढं मोठं आपलं भाग्य आहे। पतंगे साहेब आपण बोललात बरोबर आहे की बाबासाहेब जे बोलले होते की आपल्याला यापूर्वी स्वातंत्र्य किती वेळा गेली आणि पुन्हा कशी आली, पुढे सुद्धा जाईल का, पुढचं मला माहिती नाही, पुढचं आणखीन किती पिढ्या किती काय, पण निदान एक गोष्ट नक्की की प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला असं काही गंडांतर आपल्या देशावरती आलं त्या वेळेला आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक दैवत जन्माला आलेले ते छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, लोकमान्य सगळे। आणि या महाराष्ट्राच्या मातीचा काय गुण आहे मला कळत नाही। कोणतेही क्षेत्र तुम्ही घ्या, समाज प्रबोधनाचं घ्या, शिक्षणाचं घ्या, प्रत्येक वेळेला महाराष्ट्रातनं एखादं व्यक्तिमत्व, ते मग महिला असेल पुरुष असेल, ती पुढे येऊन त्यांनी देशाचं नेतृत्व केलेले त्या क्षेत्रामध्ये, समाज प्रबोधनाचं असेल, क्रांतिकारकांचं असेल, किती म्हणजे कोणतेही क्षेत्र घ्या, कोणतेही विषय घ्या, महाराष्ट्राचा सहभाग त्याच्यात नुसता सहभाग नाही तर महाराष्ट्राने नेते दिलेले आहेत, अगदी बाबासाहेब आंबेडकर काय। आणि या सगळ्या व्यक्तींनी केवळ आपल्या गावापुरता, राज्यापुरता विचार नाही केला, त्यांनी संपूर्ण देशाचा विचार केला, संपूर्ण समाजाचा केला। मला नाही वाटत हा विचार जोपर्यंत ज्या मातीमध्ये जिवंत आहेत, ती बीज जोपर्यंत ज्या मातीमध्ये जिवंत आहेत, तोपर्यंत किती वेळा गंडांतर आलं तरी एकटा आपला हा शिवरायाचा महाराष्ट्र त्याच्यावरती तुटून पडेल आणि एकटा महाराष्ट्र आता संकटात। कारण आज आपण जो विचार घेतो आहोत, विनोदजी तुम्ही बोला की हे सगळं जे काय आहे हा ठेवा, खरंच ठेवा आहे, हा वारसा आहे। आणि हा वारसा आपल्या पिढीचं काम आहे की तो वारसा पुढच्या पिढीकडे देणं, पण तो देताना आधी हा वारसा आपण आत्मसात केला पाहिजे की आपल्याला किती कळले, आपण काय देतो आहोत, पुढे जे काही आपण देतो आहोत त्याच्यात कुठे काही वेडवाकडं आणखीन काहीतरी करून आपण देत नाहीत ना, हाही विचार आपण केला पाहिजे। कारण आदर्श कुठून घ्यायचा काही वेळेला शिकवायला लागत असेल, जरूर लागत असेल, पण काही वेळेला ती जी काही उर्मी असते, ते जे काही प्रेरणा असते ती कुठून येते, कशी येते, कोण देते हे कोणालाही सांगू शकत नाही। आपल्या याच महाराष्ट्रामध्ये 16व्या 17व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, शिवरायांनी 17व्या वर्षी तोरणा जिंकला आणि 15व्या वर्षी सावरकरांनी ज्या वेळेला चापेकर बंधूंना फाशी झाली तेव्हा 15 वर्षाच्या या मुलाने घरातल्या देवीसमोर जाऊन स्वातंत्र्यासाठी लढण्याची शपथ घेतली। ही प्रेरणा केवढी मोठी आहे, कोण देते प्रेरणा, कुठली शाळा त्यांना शिकवते, कोणत्या शाळेमध्ये त्यांनी धडे घेतले, कोण शिक्षक त्यांना मिळाले, नाही, हे काहीतरी एक वेगळं आहे, तेच असं काहीतरी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे की तो आपल्या देशाला आणि राज्याला तारून नेता आणि पुढे घेऊन जातो। आणि मी ज्या वेळेला विचार करतो साधारणतः डोळ्यासमोर लगेच चित्र येतं, 15 वर्षाच्या मुलांनी घरातल्या देवीसमोर, म्हणजे एकूण तुम्ही विचार करा, पारतंत्र्याच्या बेड्या, जोखडं ही मजबूतीने आपल्या भोवती पडलेली आहेत, त्यातनं असं काय नाही की आता निवडणूक येऊ दे मग घालवतो इंग्रजांना, साधं वंदे मातरम म्हणायला सुद्धा फटके पडत होते। आणि अशा या परिस्थितीत चापेकर बंधू म्हणजे त्यांनी त्या रायांचा वध केल्यानंतर एका घरातले 3 बंधू घरदार सोडून फासावर देशासाठी जातात। मला नाही वाटत जगाच्या इतिहासात, जगाच्या पाठीवरती असं दुसरं कोणतंही उदाहरण असेल। बरं, हे कशासाठी झालं तर क्रांती करण्याचे विचार तुमच्या मनात येत आहेत, इंग्रज अधिकाऱ्याचा वध तुम्ही करताय, मग त्याला शिक्षा, त्याचे काय परिणाम होतात, काय परिणाम भोगावे लागतात, म्हणून घरातल्या तिन्ही भावाला फासावरती देऊन टाकलं, कारण दहशत पसरवली म्हणून। आणि तशा त्या वातावरणात म्हणजे अंधकार, दिवा पेटणारच नाही असं वातावरण निर्माण झालं असताना नुसता दिवाच नाही तर सावरकरांसारखा सूर्य जन्माला येतो आणि तो त्याला कोणी सांगितलं, त्याने ती शपथ घेतली आणि नुसती शपथ घेऊन थांबले नाही,
तर त्याच्याप्रमाणे त्यांचं काम सुरू झालं. बरं, योगायोग असा की विनायक आणि त्यांचे बंधू गणेश दोन्ही विघ्नहर्त्याची नावं, दोन्ही विघ्नहर्त्याची नावं. आणि त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. सावरकरांनी सुद्धा विद्यार्थी दशेमध्ये सगळं जो काय मित्रपरिवार गोळा करायला सुरुवात केली. एकूण त्यांचे शाळेतले, म्हणजे हल्लीच्या शाळा मी काय वाईट म्हणत नाही, पण कधी कधी काय काय बातमी येतात तर शाळेतले एकूण त्यांचे प्रताप, मी उद्योग नाही म्हणत, बघून लोकमान्यांना मानणारे जे त्यांचे शिक्षक होते त्यांनी त्यांचं एक असं उकल केली होती की ज्याचे कर देशाला सावरतात तो सावरकर. आणि तिथून ती सुरुवात झाली. मग इंग्लंडला ते गेले. इंग्लंडला गेल्यानंतर नुसतं डिग्री घेऊन परत आले नाही, तर तिथे बसून, म्हणजे जो देश, जे इंग्रज आपल्या देशावरती राज्य करतायत त्यांच्या मुळावरती घाव घालत ते इंग्लंडमध्ये गेले आणि तिथून त्यांनी जे काही सुरुवात केलं तिथून या सगळ्या क्रांतीच्या इतिहासाची सुरुवात झाली. हा इतिहास फार मोठा आहे. ही पुस्तके जी आहेत, हे खरं आहे की जन्मठेपेची शिक्षा, म्हणजे हल्लीचे तुरुंग जर का बघितले तुम्ही तर लोक असंही म्हणतील अरे घरापेक्षा ते बरं, काही कसली काय करण्याची काही हे नाहीये, सगळं काय आयतं मिळते सगळं. म्हणजे मी मागे असं म्हटलं होतं की हल्ली जेलमध्ये सेल्युलर फोन मिळतात. पूर्वीचा जेल हा सेल्युलर होता, म्हणजे तुम्हाला फोन बिन काय नाही, सगळं काळं पाणी म्हणजे काळं पाणी. आणि ती जी काय शिक्षा होती, फटके, तिकडे राजबंदी म्हणजे काय, आतासारखं VIP ट्रीटमेंट नव्हती. तो जो काय कोलू वगैरे, मला असं वाटतं या संस्थेचं नुसतं अभिनंदन या संमेलनापुरतं न करता मी त्यांच्याकडनं आणखीन एक अपेक्षा करेन, किंवा विनोद, आपण सत्तेमध्ये आहोत, आपण सगळे मिळूनच एक प्रयत्न असा केला पाहिजे की आपल्यासाठी सावरकरांनी काय काय भोगलं. जसं मी अंदमानला गेल्यानंतर ती काळ कोठडी बघितली. काळ कोठडी म्हणजे केवढीशी कोठडी, त्याच्यावरती तरी सुद्धा ते भिंतीवरती लिहायचे, ते खेळाने लिहायचे, म्हणजे ही प्रतिभा ही काय होती. मग ते कोलू म्हणजे काय असं, हे सगळं मुंबईत आणून जरा ठेवलं पाहिजे. काय सावरकरांनी आपल्यासाठी भोगले, देशासाठी भोगणं आपण उपभोगतो, पण त्यांनी आपल्यासाठी काय भोगलंय ह्याची कल्पना जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत मला नाही वाटत आपल्याला आपल्या स्वातंत्र्याची किंमत कळेल. आणि ज्या क्षणी आपल्याला आपल्या स्वातंत्र्याची किंमत कळेल की स्वातंत्र्य, गेलेलं स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं, हे ज्या क्षणी आपल्याला कळेल तेव्हा मला खात्री आहे की आपलं स्वातंत्र्य कधी जाणार नाही, कधी जाऊ शकत. पण आपण हे बोलायचं वाचून, कोलू म्हणजे काय, कोलू फिरवलं म्हणजे काय फिरवलं सांगा मला, काय डोळ्यासमोर चित्र, काही नाही, आम्हाला काही कळू शकत नाही. पण हे प्रत्यक्ष आणून ठेवलं, ती कोठडी जर का आपण तशी एखादी तयार करून दाखवली, आणि मी म्हणेन प्रत्येकाला तिकडे प्रदर्शन जरी असलं तरी प्रत्येकाला सांगायचं 10 मिनिटं त्या कोठडीत जाऊन बसून ये, कोलू एकदा फिरवून बघ, आणि मग कळेल स्वातंत्र्याची किंमत काय असते. ही जर का लोक झाली नसती तर आपल्याला हे स्वातंत्र्य दिसलं नसतं, आणि स्वातंत्र्य दिसलं नसतं तर आपण काय आपली गुलामगिरीमध्ये आहे ना, रोजीरोटी मिळते, कशाला पाहिजे स्वातंत्र्य. पण सावरकरांनी हे जेव्हा ओळखलं की मरगळलेला समाज आहे त्याला जागृती येण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, कारण क्रांती ही आधी मनात झाली तर प्रत्यक्षात ती उतरेल, आणि तशी त्यांनी ती सुरुवात केली. बरं, हे काय व्यक्तिमत्व होतं हे काय कोणाला अजून तरी मी म्हटलं ना, मला सुद्धा कळलेलं नाहीये. कारण ते कोलू फिरवताना, फटके खाताना, म्हणजे त्यांचं अन्न हे एवढं विचित्र होतं की मला असं वाटतं काय वेळेला ते नुसतं भातामध्ये थोडं पाणी टाकून जेवत होते तेव्हा, कारण बाकी काही पचूच शकत नव्हतं, असं अन्न होतं ते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांची प्रतिभा, नुसती प्रतिभा नव्हे तर देशप्रेम, त्यांचं जे काही साहित्य आहे ते हिंदूंना जागं करणारं साहित्य. आणि ते वाचता वाचता, चालता चालता एक संदर्भ की तुम्ही तो मोहम्मद गजनीच्या महलाचा उल्लेख केला ना, पृथ्वीराजला बंदिवान करून तो त्याला घेऊन गेला गजनीला, आणि तिकडे गेल्यानंतर असं म्हणतात की काही काळामध्येच त्या महमदाचा मृत्यू झाला, तो मारला गेला. तेव्हा तिथल्या काही इतिहासकारांनी असं लिहिलेलं आहे की तिथेच जी काही बंडाळी झाली त्या बंडाळीमध्ये त्या महमदाचा खात्मा केला कोणीतरी. पण सावरकरांनी जे संशोधन केलेलं आहे त्याच्यात ते पृथ्वीराज रासो म्हणून एक काव्य आहे की त्यावेळेला चांदभाट म्हणून एक जो कवी होता
कारण तेव्हा कसं होतं की कवी नायक कुठेही जायची एक मुभा होती, कोणाच्या इथे दरबारात जायचे आणि कोण कवी आले की त्याचं ते ऐकून घेण्याची एक प्रथा होती, परंपरा होती, त्यांना कोणी हात लावत नव्हते. आज चांदभाट तिकडे गेला आणि त्या मोहम्मद घोरीला सांगितलं की मी तुला विनंती करायला आलेलो आहे की तू माझ्या राजाचं तू काय करून त्याला कसा मारणार आहे तू ठरवलेलं आहेस, माझी एक विनंती आहे, त्याचं जे काय करशील तेच माझंही कर, परंतु एक गोष्ट म्हणजे मी तुला खास सांगायला आलेलो आहे की माझा राजा हा शब्दवेदी आहे. शब्दवेदी म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की डोळ्यावरती पट्टी बांधून आवाजाच्या दिशेने बाण मारतात आणि तो शब्दवेद. पृथ्वीराजचे तर डोळेच काढून टाकलेले, पट्टी बांधण्याचा प्रश्नच नाही. पण एकदा त्याची कला बघ, म्हणजे तू काय कला आहे त्याची तू बघ. गौरी बोला ठीक आहे बघूया आपण. दरबार बोलवला ते सगळं त्या ठिकाणी 21 तवे ठेवले लावून एका अंतरावरती तो मोहम्मद घोरी बसला आणि मग कडेकोट बंदोबस्तामध्ये त्या पृथ्वीराजाला आणि त्या चांदभाटाला आणलं गेलं आणि एक एक तव्यावरती टन आवाज केले त्या पृथ्वीराज बाणाने तो शब्दभेद करायचा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.